हाय सगळ्यांना नमस्कार. चला आता परत आपण आपल्या गावी जाऊया. 6 तासाचा प्रवास आहे आणि त्याच्यामधून आपल्याला डोंगर दरी झाडांमधून मस्तपैकी जायचे. आता एक्सप्रेसवेवरूनच चाललेलं आहे. माझा विचार चाललेला आहे की कळंबोलीला जाऊन गाडी पकडायची, पण मला डेपोमध्ये चांगली गाडी भेटली. दरवेळी मी लालपरीने जाते, कधी कुठली पण गाडी भेटली ना तर त्याने जाते. पण ह्यावेळी मला शिवाई भेटली आणि मस्त होती. एसीमधून प्रवास करायचा उन्हाच्या तडाख्यात वेगळाच आनंद आहे. तर बघूया कसं आता डोंगरातून, घाटातून आपण व्यवस्थित चाललेलो आहे. आता पावसाळा नसल्यामुळे सगळी झाडं झुडपं मोस्टली सुकत चाललेली आहेत. तर आत्ता मस्तपैकी चाललेलो आहे डोंगरातल्या अशा रस्त्यावरून आणि गावी गेल्या गेल्या आपण कशासाठी चाललो आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की जानेवारीपासून ते एप्रिल मेपर्यंत आपल्या सातारा आणि सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये जत्रांचा सीझन येतोय. तर गावात पोहोचूया, बघूया काय बघायला भेटतंय. तर नदीकडे चाललेलो आहे आणि नदीकडे जाता जाता आम्हाला आजूबाजू असं मोर दिसले. मोर आहे की लांडोरी आहे की बघूया आपण. जवळ जायला पण भीती वाटते, पण मी ऐकलेलं आहे की मोर डोळे बिळे फोडतो, म्हणून जरा दपकूनच जायला पाहिजे. तर बघूया आपण काय चाललेलं आहे. पुढे जाऊ नकोस की तो रंगात आल्यानंतर का दोघं जण येते बरं का शाळेकडे काय म्याव म्याव नको येईल अंगाव नाही येत. उडतो तो उडतो की आपल्या इकडे येतो का? घरात येतो दारात? घरात नाही येतो त्या पत्र्यावर समोरच्या बाईच्या सगळं पक्का झडले ते. असू द्या, एवढं तरी राहतोय तरी डोळे फोडत नाही कोणाचे. फक्त ये नाही, मोर फोडतात ना मोस्टली. बस आता तू इथूनच बघ येऊ नकोस तू मी पुन्हा बघतो नदी रात्रीचं कोण कुठं येऊ येऊ ना इथंच थांबा डोळ्यापर्यंत येऊ दे मी बघून येते पाणी तिकडे येऊ ना. हा मोर एकदम माणसळलेला आहे. तर बघूया की घरापर्यंत कसा येतोय. बाबा कोणत्या साईडला जायचं आता? हा बघा इथे समोर आहे. काय खातो काय हा? हा समोरचे बाबा बोलतायत की गहू तांदूळ काय पण खातो हा मोर. तर आता घरामध्ये जाऊन खातोय का काय बघूया. जराशी लांबून लांबूनच बघूया. यायच्या जवळ भीती वाटते ते. लांडूर आहे की मोर आहे? तेच मी लांडूर आहे. अच्छा असतात ना लांडूर अशी असते. हा आता घरात पण येतो बाबा. हा काय तर टाकत असतील ते. हा धान्य बिन्य नाही. एकदम माणसानं कसं असतं, त्यांना आशीर्वाद असतो ना. माणसं कुठली चांगली वाईट बघायची. हे बैलांच्या जोड्या बघा इथं दारात ठेवल्यात. छान आहे ना. पक्ष्यांना जर प्रेम दिलं ना तर ते पण माणसाचं खरं प्रेम लगेच ओळखतात आणि आपलेसे होऊन जातात. खाऊ दे त्याला खाऊ दे. म्हणून गावाकडे आलं ना ते ही वेगळीच मजा आपल्याला बघायला भेटते. हे काही शहरात आपल्याला असलं काही बघायला भेटत नाही. सकाळचं नाही संध्याकाळी. आणि रात्रभर आपल्याकडेच राहतो. नाही नाही जातो. त्यांचं घरट असते तिकडे जाते ती. या टायमिंगला येऊन खाऊन फिरून परत जाणार ते जिकडले ते. आई खाऊ खातोय ब हे धान्य टाकलं. लांडूर आहे लांडूर. पण दोन आहेत ना मग तिकडे एक येतं ती शेत असतो हेच होय ती सरा पण होऊन येते पिस गळून पडलेत जराशी. चला बाबा. अबा बैल बा त्यांनी दारात ठेवले. बैल पोळ्याची नाही घरात ठेवायचं काय करायचं. मसर पण आहेत आई. हो काही मसर आहेत. हो किती बरे.
गुरंढोरं बघायला वाकून बघते. घरी चला आमचं आबा मस्त बसले घरी. कशाच आहे विचारते. चला तोच आहे ते ना. रेडकू. वासरू ते मागचं रेडकू. चला चला चला, खाते खाते. छान वाटलं. घर पण छान आहे. हाय भरपूर आहे. दोन घेतली असते ना. बाबा आजीने घेऊन चालले सांभाळून. मस्त गावच्या ठिकाणी फिरायला पण भेटतं. गावठी कोंबडं कुकडं, या कोंबड्या मस्त. हे ओरिजिनल गावठी कोंबड्या, काळी आणि तांबडी. घेतलं नाही दुधाला. आता गुरं बघत बघत आपण चाललोय नदीकडं. नदीला पाणी सोडलंय की नाही, कारण की धरणाचं पाणी सोडलं तर नदीला भरपूर पाणी येतं आणि पाणी कमी सोडलं तर कमी पाणी येतं. मग ते आता संध्याकाळच्या वेळी चालत चालत की नदीला कितपत पाणी येते. काही काही लोक इंजिन लावून, मग त्यांची ऊस बीस असतं, गहू असतं, तर त्यांच्या शेताला मग इंजिन लावून पाणी घेतात. आहे बऱ्यापैकी पाणी, आणि इथलं पाणी स्वच्छ आहे, गोड पाणी आहे. हे जो निसर्ग आहे ना, बघायला भेटणार नाही मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये पण. इथं माणसं कपडे धुतात, पूजा घालतात काय, आणि ती समोरून दिसलं ना, ती इंजिनाची पाईप आहे काय, आणि नदीच्या बाजूला विहिरी पण आहेत. कुठे धुतात कपडे? अगं पण दगड कुठे आहे? हे काय जाऊन पाणी इथनं वाहतं. ओके, हे भावा, पाण्याचा आवाज पण छान येते. इथनं पण पाणी येतं, आणि पाणी आता कमी आलंय, पण कधी कधी सकाळचं आहे ना, धरणाचं एकदम बांध सोडतात ना, तर पाणी बऱ्यापैकी येतं. आणि हे कचरा अडवण्यासाठी त्यांनी जाळी लावलेली आहे, की सगळा कचरा साठला ना की मग ग्रामपंचायत सगळं स्वच्छ करून टाकते. मस्त पाण्याचा आवाज बिवाज येतोय. हे पण एक थेरपी आहे, की पाण्याचा आवाज, पाणी बघणं, झाडं, निसर्ग. तुम्ही सगळ्या प्रकारचे टेन्शन विसरून जाता गावी आलं तर. चला, आता नदी बघून झाली, नदीचं पाणी कळालं, आता आपण रिटर्न घरी जाऊया. हे समोर बघा डोंगर कसा दिसतोय, कारण की साताऱ्यामध्ये मोस्टली ना डोंगरच जास्तीत जास्त आहेत. जरी आलं दोन तरी नाही, पाणी मोकळं आहे, खळखळ आहे. पाणी सोडलेलं आहे नदीला मोठं. बघायचं नाही, कोण नदीला एवढं जातंय. करतो बोलले ती सरपंचीने बोलले चला घरी जाऊया आता, संध्याकाळ झाली, उशीर पण भरपूर झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, आणि सगळ्यांना थँक्यू आजचं ब्लॉग बघितल्याबद्दल. हे बघा, बुडबुडे. तिथं पण झालंय.